कसे काय म्हणते तर आज आपल्या घराकडे असं एकदम स्पेशल वस्तू ती म्हणजे पहिल्याच पावसातले खेकडे म्हणजेच कुर्ले तर त्यांचे डेंगे मोडूचा काम चाललेला. तर डेंगे मोडून झाल्यानंतर आईन व्यवस्थित धुवून घेतल्यान कारण आमका त्यांना आता व्यवस्थित साफ करूचा असा. तर साफ करताना ह्यो वरचो भाग असा तो टाकून द्यायचो असता आणि आतमधलो भाग असता तो घेऊचो असता. तर आपल्याकडे थोड्याच वेळानंतर एवढे सारे जमा झालेले तर बारीक डेंगे होते ते आईन मिक्सरक लावले आणि कोण कोण पाट्यावरती सुद्धा हे करतात. तर त्याच्यानंतर जाळी घेतल्याने आणि सगळा व्यवस्थित गाळून घेतल्यान कारण ह्या पाणी पुढे खूप महत्त्वाचा असा. कढईत तेल टाकल्यान तेल तापवून झाल्यानंतर पहिलं तर कांद्याक फोडणी दिल्यान आणि त्याच्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकल्यान आणि या साईडला असं मसाले ते मसाले टाकून कुर्ले टाकल्यान आतमध्ये आणि सगळा व्यवस्थित ढवळून घेतल्यान मसाला जसं लागलो ना तर मागासचा महत्त्वाचा पाणी डेंग्यांचा आपण आता आतमध्ये टाकूचा आता टाकून झाल्यानंतर आईन मीठ टाकल्यान आणि त्याच्यानंतर मस्त उकळी काढून घेतल्यान आणि आता महत्त्वाचं म्हणजे वाटण कारण वाटण नाही तर टेस्ट अजिबात येऊची नाही. तर थोड्याच वेळानंतर आपले आमटे उकळी योग चालू झालेली आणि सुगंध असलो घरभर पसरलेलो की विचारूच नका. तर सगळ्यात पहिला ताट रेडी करून घेतल्यान दिव्यान माझा मस्त एकच डेंगो घेतले कारण मला तेवढाच आवडत आणि सोबत होती मस्त